हॅलो, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हरतालिकेच्या दिवशी आपल्याला उपवास कसा करायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला काय खायचं आहे आणि काय खायचं नाही ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तुम्हाला जसं की माहीतच आहे, माता पार्वतीने अरण्यात राहून खूप तपश्चर्या करून व्रत करून महादेवाला पती स्वरूपात मिळवलं होतं आणि महादेव माता पार्वतीवर प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद स्वरूपात पत्नी स्वीकार केलं होतं। कारण त्या दिवशी माता पार्वतीने अरण्यात राहून कडक असा उपवास केला होता। त्याच प्रकारे आपल्याला पण उपवास करायचा आहे। सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। कशा आहात तुम्ही सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा। स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहावी ही स्वामीचरणी प्रार्थना करूया। आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर जाणून घेऊया आपल्याला सर्वप्रथम काय खायचं आहे आणि आपल्याला त्या दिवशी आपल्याला निर्जला व्रत करायचं आहे। दिवसभर काही खायचं नाही आहे आणि संध्याकाळी पूजा झाल्याच्या नंतर तुम्ही फलहार घेऊ शकता, म्हणजे तुम्ही कंदमुळे आणि फ्रूट म्हणजेच फळं घेऊ शकता आणि एखादा ज्यूस पण घेऊ शकता। त्याचबरोबर तुम्ही शाबूमध्ये गोड शाबू बनवून खाऊ शकता, कारण की आपल्याला या दिवशी काय खायचं नाही हे जाणून घेऊया। तर आपण तिखट खायचं नाही आहे, आपल्याला खारट म्हणजेच मिठाचे पदार्थ आणि तिखटाचे पदार्थ आपल्याला या दिवशी खायचे नाही आहे, ते वर्ज्य आहे। त्याच्यामुळे शाबू तुम्ही खाल्ला तर गोड बनवून खाऊ शकता, ते पण पूजा झाल्याच्या नंतर। पण ज्या स्त्रिया गरोदर आहे, ज्या स्त्रियाला उपवास होत नाही, ज्या स्त्रियाला त्यांचं आरोग्य चांगलं नाही, त्या स्त्रियांनी तुम्ही दिवसभर फलाहार घेऊन तुम्ही ज्यूस वगैरे घेऊन तुम्ही शाबू गोड खाऊन जरी तुम्ही उपवास केला तरी चालला जातो, कारण आपल्या श्रद्धा आणि पूजेला भावनेला महत्त्व असतं। म्हणून आरोग्य संकटात टाकून उपवास करण्याच्या मार्गावर तुम्ही जाऊ नका। ज्या स्त्रियांचे आरोग्य चांगलं आहे त्या स्त्रियांना सांगू इच्छिते, तुम्ही निर्जला व्रत पकडायचं आहे आणि सायंकाळी पूजा झाल्याच्या नंतर तुम्ही फलाहार एखादा कंदमुळे खाऊन तुम्ही उपवास करू शकता सायंकाळी। आणि त्याचबरोबर तुम्हाला जर शाबू खायचा असेल तर तुम्ही शाबूमध्ये गोड शाबू बनवून खाऊ शकता। तिखट शाबू आपल्याला अजिबात खायचा नाही। तुम्हाला जर माहिती आवडली असेल, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करून घ्या। नुसतं सबस्क्राईब केल्यानं काहीच होत नाही, बेल आयकॉन प्रेस करून घ्या, म्हणजेच तुम्हाला रोजच्या रोज असेच नवनवीन माहितीपूर्वक व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील, नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। बाय बाय सगळ्यांना।